आपल्या राज्याचे आपल्या पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे मित्र शशिकांत शिंदे साहेब, ज्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा आणि अनेक वेळेस वेगवेगळ्या गुगल्या टाकल्या आणि अनेक विकेट घेण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले, ते आमचे तरुण धडाडीचे मित्र रोहित दादा पवार साहेब, मंचावर उपस्थित श्री चंद्रकांत दानवेजी, किशोर पाटीलजी, खरं तर फ्रंटल सेलचे सगळे अध्यक्ष आहेत. मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण सर्व उपस्थित अध्यक्ष, राज्याचे आलेले सर्व सहकारी आणि उपस्थित मंचावरील सर्व सन्मान्य सहकारी, पत्रकार बांधव, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, आपल्या सर्वांच्या वतीनं शशिकांतजींचं मी मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो. खरं तर आज मंडल दिन असं पण म्हटलं जातं, 7 ऑगस्ट, आणि त्यामुळे माझ्या ओबीसी बांधवांना सुद्धा या मंडल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने मी देऊ इच्छितो. प्रश्न असा आहे की आपण धर्मनिरपेक्ष छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहोत, आणि मग अशा वेळेस या मंडल दिनाचं महत्व मला यासाठी वाटतं की तुमचे माझे नेते आदरणीय पवार साहेब यांनी आपल्या शेजारच्या जालना जिल्ह्यामध्ये मंडल आयोगाची पहिली अंमलबजावणी करणारं राज्य कुठलं तर ते महाराष्ट्र राज्य हे त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून करून दाखव. मग मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हेच ते ऐतिहासिक शहर आहे की ज्या शहरामध्ये मराठवाडा विद्यापीठ होतं, पण त्याचं नामविस्तार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामविस्ताराचा निर्णय घेणारे नेते म्हणजे कोण तर ते शरद पवार आहे. आणि अशा पक्षाला आपण जातीवादी म्हणणं आणि ते तुमच्या सारख्या सगळ्या निष्ठावान लढवय्या सहकार्याने सहन करणं हे मला काही पटत. जसं रोहित दादा म्हणाले की आपण सगळेजण जे पक्षामध्ये काम करतो आहोत ते खरोखर तारीफे काबिल, सगळ्यांची तारीफ केली पाहिजे. कौतुकास्पद आहे, तुमचं मानावं तेवढे अभिनंदन आणि मानावं तेवढं आभार, कारण सगळ्या प्रतिकूल परिस्थितीच्या विरुद्ध आपण लढतो आहोत. आपण सत्ता पिपासू नाहीये, सत्तेशिवाय जगू शकत नाही अशा पद्धतीची विचारधारा आपली नाहीये, आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं नक्कीच कौतुक. आणि मला एकच सांगायचं की या सगळ्या दृष्टिकोनातून पवार साहेबांचं प्रत्येक, तुम्ही मंत्रिमंडळ घ्या, राष्ट्रवादीचं मंत्रिमंडळ घ्या, तुम्हाला असा एक समाज दिसणार नाही की ज्या समाजाला प्रतिनिधित्व नाही. मग मला एक कळत नाही की कथनी आणि करणी याच्यामध्ये जर फरक नसेल तर अशा पक्षाला सर्व समाज बांधवांनी आधार दिला पाहिजे, ताकद दिली. मी आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मी एवढंच सांगेन की आपण जरा सांगायला कमी पडतोय. आपण जोरकसपणे सांगितलं पाहिजे, साहेबांचे पुरोगामी विचाराचे निर्णय सांगितले पाहिजे, धर्मनिरपेक्ष विचाराचे त्यांनी आयुष्यभरात घेतलेले निर्णय सांगितले पाहिजे. आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत, साहेबांचं काय महिला भगिनींच्या बद्दलचा विचार आहे की 50% आबादी ही महिलांची आहे, आणि ज्या समाजामध्ये महिलांचा सन्मान केला जाऊ शकत नाही तो समाज आणि तो देश कधीच मोठा होऊ शकत नाही. आणि त्यामुळे सन्मान करण्यासाठी नुसता विचार नाही मांडला तर त्यांना 33% आरक्षण दिलं.
प्रॉपर्टीमध्ये 50% वडिलांच्या बरोबरीनं हिस्सा दिला. अशा अनेक पुरोगामी विचाराचे निर्णय, महिलांच्या सबलीकरणाचे धोरण करून दिले. हे सगळं काय सांगतंय की साहेबांनी नेहमी सर्व समाज घटकांना आणि सर्व लोकांना बरोबर घेऊन काम केलं. मग आपण सांगण्यात कमी करतो. उद्योगात काम असेल, शेतीमधलं काम असेल, आज सगळेजण आपण काय पाहतो, तुरीला भाव नाही, आपल्या भागात कपाशी येते, कपाशीला भाव नाही. शशिकांतजी, आमच्या भागात खूप मोठा कापूस असतो, 7-8 हजाराच्या 7 हजाराच्या वर जात नाही. याच भाजपने सारखं सांगितलं होतं की आम्ही 10,000 रुपये भाव देऊ, म्हटले होते का नाही? त्यावेळेस म्हटले होते 14ला. मला अजून आठवतंय की ते आपले लातूरचे मुस्लिम बांधव काय नाव, पाशा पटेलनी दिंडी काढली होती. अध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर ते सांगत होते की आमचं सरकार येऊ द्या, आम्ही तुम्हाला भाव. 14चं 24 झालं, 25 झालं, 26 झालं. दुसऱ्यांदा मी पुन्हा येईन तर आले. कसे आले असतील येऊ दे, पण प्रश्न असा आहे की पुन्हा आले तरी सुद्धा कापसाला भाव मिळत. मग कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. मग या सगळ्या बाबतीत सुद्धा आदरणीय पवार साहेब ज्यावेळी कृषी मंत्री होते तेव्हा काळापासून नेहमी शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक करण्याचं काम केलं. मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो की हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक करत नाही. अहो तेवढं सोडा, आज जे काही रोहित दादांनी आपल्या भाषणात अनेक मुद्दे व्यक्त केले ते काय सांगताय की अराजकता चालली. अहो कुठं विधानसभेमध्ये काही कुस्तीचे फळ आहेत का? त्या पोर्च मध्ये अक्षरशः तुंबळ कुस्ती युद्ध पाहिलं का नाही आपण सगळ्यांनी? आता ते कायदा मंडळ आहे, तिथं तुमच्या आमचे धोरण बनवले जातात. आम्ही सुद्धा 25-25 वर्ष त्या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आहोत. पण अशा पद्धतीचं तिथं एक कुस्तीचा फळ होऊ शकतो, फ्री स्टाईल फायटिंग होऊ शकते, हे आम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळतं. आणि त्यामुळे हे सगळं कसं आहे की सत्तेचं जो काही माज असतो किंवा सत्तेचा जो काही एक फार मोठं त्या ठिकाणी दर्प असतो, ते सत्ता पचवता येऊ शकत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मी आपल्याला मित्रांनो एवढंच सांगतो की आज राज्याची परिस्थिती, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी अनेक वर्ष काम केलेले आहेत, मंत्रिमंडळात काम केलेले आहे. जर तुम्ही BNCचं विचारा, किती रुपयाचं दायित्व आहे माहितीये? 30,000 कोटी रुपयांचं. मध्ये विजय आपले ते BNCचे मंत्री महोदय एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात आमच्या तिथंच बसलेले होते. जुने राष्ट्रवादीचे आम्हाला सहज बोलत होते आणि त्यामुळे ते म्हणत होते की काय भैयासाहेब, आमच्या आता मी मंत्री आहे BNC खात्याचा, केवढं मोठं पद आहे, मोठं बजेट असतं. पण प्रश्न असा आहे की 30,000 कोटी रुपयांचं दायित्व 2 वर्ष बोलायचंच नाही, कारण मागचेच देणे एवढे, त्याचं तेवढं आहे. इथं तर आपल्या इथं रोजगार हमी योजना तर आपल्याच मराठवाड्यात होतं, त्याबद्दल न बोललेलं बरं की गावागावात इतके कामं वाटप आणि त्याचे आज सगळे कार्यकर्ते, सरपंच, मी तुम्हाला सांगतो कर्जबाजारी झाली, अक्षरशः कर्जबाजारी. सगळ्यांनी व्याजाने काढून कामं करून टाकली, आता त्यात पैसे मिळत. माझं शशिकांतजी आपल्याला खरोखर अध्यक्ष महोदय सांगणं आहे की आपल्याला एक टोलेजंग मोर्चा आणि आपल्याला वैधानिक पद्धतीनं विधानसभेत सुद्धा ह्या मुद्दे उचलून त्यांचे डोळे, जरा सरकारचे डोळे उघडलेच पाहिजे, तर आमचा या ठिकाणचा कार्यकर्ता झोपणार. कारण त्यांनी सगळ्या पद्धतीनं पैसे देऊन कामं आणले, व्याज काढून कामं केली, पण आज त्यांना त्यांच्या हक्काचे, कष्टाचे पैसे सुद्धा मिळत नाही. आणि ही परिस्थिती आज सर्व दूर मराठवाड्यात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे रोजगार हमी योजनेचं कसं आहे, आज गावागावात मी तुम्हाला सांगतो, जे आव्हान आता अनेकांनी केलं, तुम्हाला मोर्चे आणि आंदोलन करण्याचे सगळ्यात चांगले मार्ग जर काही असतील तर हे जे काही मुद्दे आहेत,
रोजगार हमी योजनेचे पैसे मिळत नाही, अनुदान मागच्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे मिळत नाही. तेवढंच नाही तर आज सगळ्यात महत्वाचे घरकुल गावागावात जे येतात त्या घरकुलांवर पैसे टाकले जात नाही. त्याच्यात भ्रष्टाचार प्रचंड आहे, विहिरीत भ्रष्टाचार प्रचंड आहे. आणि या सगळ्या गोष्टींवर स्थानिक लेवलला तुम्ही जर आंदोलन केलं आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला तर तुमचं नेतृत्व त्या ठिकाणी प्रस्थापित होईल आणि उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती ही तुमची होईल. हा मला माझ्या कामाच्या अनुभवातला तुम्हाला विश्वासाने मंत्र सांगू इच्छितो. त्यामुळे करावं काय लागेल तर जोरात सांगावं लागेल. मला सांगायचं एवढंच की बोलणाऱ्याचे काय म्हणतात मराठवाड्यात फुलगे विकतात, न बोलणाऱ्याचे गहू देखील विकतात. मग आपण केलेलं सगळं रोखठोक चांगलं काम आहे ते सांगा, धर्मनिरपेक्षतेचे विचार सांगा, शेतकरी प्रति केलेलं कार्य सांगा, सर्व समाज घटकांना घेऊन केलेलं राष्ट्रवादीचं कार्य सांगा आणि जनतेच्या सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या हिताची जपणुकी करण्यासाठीचं काम करत राहा. हे कार्य जर आपण करत राहिलो तर नक्कीच असतात दिवस, वाईट असतात, जातील. आशावादी असलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकजुटीनं चांगलं काम करत राहिलं पाहिजे. मला विश्वास आहे की आपल्याला उद्याचे दिवस हे आपले अनेक चांगले कामं करता येतील. निराधारांचे पगार लावा, कष्टाने ऑनलाईन करा, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित नियमाने केल्यानंतर आपल्याला अनेक गरीब लोकांना मदत करता येईल. महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून मी आरोग्यमंत्री होतो. तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये खात्रीनं सांगायचं की तुम्हाला जर कुठल्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेतलं जात नसेल, त्याला जर का योजनेचा लाभ दिला जात नसेल, अभ्यासपूर्वक त्याला योजनेचा लाभ द्यायला भाग पाडा. हे सगळे सकारात्मक काम आहे की जे केले तर तुम्हाला कितीतरी मोठ्या पद्धतीनं तुम्हाला त्याचा लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे या सगळ्या अनेक चांगल्या गोष्टी करा. चुकीचं जे काम चाललंय ज्याचं रोहित दादांनी खूप परखडपणे उल्लेख केला, त्याच्यावर बोट ठेवून या सगळ्या गोष्टी सांगा की इथं चुकतंय, मंत्र्यांचं वागणं चुकतंय, आमदारांचं वागणं चुकतंय, काय काय चाललेले चुकीचे काम आहेत ते सुद्धा लोकांच्या निदर्शनास आणून देण्याचं काम चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. आपण डिजिटल युगात आहोत, सोशल मीडियाच्या युगात आहोत आणि त्यामुळे या सगळ्यांचा वापर करून आपल्या पक्षाचं ध्येयधोरण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. मी फार अधिक बोलून वेळ घेणार नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की शशिकांतजी हे अत्यंत लढवय्ये असे आपले अध्यक्ष आहेत. आपल्या मराठवाड्यात कदाचित त्यांचा थोडा ओळख कमी असेल, पण आम्ही सगळेजण एकत्र 99ला आमदार म्हणून विधानसभेत गेलेले आमचे मित्र आहेत, आमचे सहकारी. आणि तेव्हापासून आम्ही सगळे सातत्याने काम करतो. मला मंत्रिमंडळात आम्ही सगळे एकत्र होतो. पाटबंधारे खात्याचे मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. एक अत्यंत सकारात्मक माणूस, लढणारा माणूस, अशी म्हणूनच त्यांची ख्याती आमच्या साताऱ्याची वाघाची आहे हे मला आपल्या मराठवाड्याच्या जनतेला सुद्धा या ठिकाणी सांगायचं. आणि त्यामुळे मला चळवळीतला एक नेता आदरणीय पवार साहेबांनी अध्यक्ष केलेला आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या या कामगार संघटना, वेगवेगळ्या पद्धतीनं माथाडी कामगार संघटना, या सगळ्या माध्यमातून एक संघटनावर काम करणारा एक कार्यकर्ता आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे, तळागाळाशी जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून अधिक चांगली संघटनात्मक काम आपलं व्हावं. आपलं काम कुठे चुकतंय, जरा आपण अजून संघटनेत पाहिजे तेवढं प्रामाणिकपणे काम करत नाही. अनेकदा जयंतरावांनी सुद्धा याच मंचावरून आपल्याला सांगितलं, गाव तिथं राष्ट्रवादी करा, वॉर्ड तिथं शहरात राष्ट्रवादी करा, वॉर्डातले गावातले प्रश्न त्या ठिकाणी निश्चित प्रकारे सोडवण्यासाठी आपण जोरकस पद्धतीनं एकत्रित संघटितपणे काम करा. यातूनच पक्ष वाढ आणि त्या माध्यमातून आपल्याला संघटनेवर भर द्या. वेगवेगळ्या आंदोलन आणि ज्या ज्या काही माध्यमातून रस्त्यावर उतरून काम करायचं असेल त्याच्यावर भर द्या. कारण येणारे 2-3 महिने निवडणुकीचे, पहिला महिना 1.5 महिन्यात, आता 2 महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती होईल आणि नंतर महानगरपालिका, नगरपंचायत. आणि त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून आपण कामाला लागलं पाहिजे. आमचे दायमाजी इथं आहेत फ्रंटल सेलचे, मला वाटतं त्यांनी पण काही 31
जुलैला काही मोठा आंदोलन केलं एकाच वेळेस महाराष्ट्रभरात आणि 6,000 रुपये मिळावे. आता काहीतरी 2,000 रुपये मिळतात. 6,000 रुपये महिना मिळावा अशा पद्धतीचं दिव्यांगाच्या संदर्भाचं आंदोलन आहे. घरकुलं मिळावे, निराधार मिळावे, काय काम असेल ते व्हावं. या सगळ्या माध्यमातूनचे आपल्या हक्काचे आंदोलन होत राहायला पाहिजे. मला विश्वास आहे आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब, शशिकांतजी, रोहित दादा सगळेजण त्या ठिकाणी गेलते. मी पण माझंही भाषण त्या ठिकाणी केलं होतं. तर एकत्रित राहिलं तर जे काही शिक्षकांचे टप्प्या अनुदानाचा जो विषय होता आज तो सुद्धा एक टप्पा त्यांना देण्याला आपण भाग पाडू शकतो. संघटितपणाची शक्ती आहे आणि त्यामुळे संघटितपणे काम करणं ही आजच्या काळाची गरज आहे. निडरपणे काम करणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि त्यामुळं एकत्रितपणे सगळ्यांनी, माझं म्हणणं आहे जर तहसीलदार ऐकत नसेल, बीडीओ ऐकत नसेल ना, गावातल्या सगळ्या तालुक्याची जी राष्ट्रवादी आहे, कार्यकारिणी आहे, नुसती बघ्याची भूमिका घ्यायला नाही. आम्ही आहोत. आम्ही भाषणातही सांगतोय की काही असेल, आमच्या लायक काम असेल, आम्हाला कुठल्या अधिकाऱ्याला बोलायचं असेल सांगा, आम्ही करू. त्याच्यात वादाचा विषयच नाही. पण तुम्ही जर संघटितपणे त्या संबंधित बीडीओकडे, संबंधित तहसीलदारकडे, संबंधित तलाठ्याकडे एकत्रितपणे गेले, बघ्याची भूमिका न घेता गेले, तर तुमचं काम त्याच्या बापाला सुद्धा करावं लागेल. हे माझं तुम्हाला या ठिकाणी सांग. गरज आहे संघटितपणे बघ्याची भूमिका घेऊ नका. कुणीतरी आज जर का म्हणे ना की जात्यात आहे तर कुणीतरी सुपात आहे. त्यामुळे जात्यात आहे, पिसल्या जातोय म्हणून त्याची बघ्याची भूमिका घेऊन बघत बसू नका. तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागेल आणि उद्या तुमची ती परिस्थिती होईल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घाला. उद्याची जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, आज आपले अध्यक्ष पांडुरंग तांगडे असतील, आपले सन्मान्य सगळे पदाधिकारी, इथले आमचे शहराचे अध्यक्ष असतील, सगळे काम करतात. पण त्यांना सुद्धा तुमच्या सहकार्याची आवश्यकता. तुम्ही सगळ्यांनी जरा खंबीर साथ दिली तर त्यांचा हुरूप वाढेल. त्यांचा हुरूप वाढेल असं काम तुम्हालाही करावं लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळे कार्यरत राहावे. आज त्यांनी जे भाषणात सांगितलं की आमच्याजवळ काहीच नाही, जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, नगरपालिका नाही, संस्था नाही, सहकार नाही, हे जे काही भाषण पांडुरंगजी केलं, आता जरा आपल्याला ह्याच्यात पुढच्या काळात आपल्या सगळ्या ठिकाणी आपलं अस्तित्व आहेच हे आपल्याला करून दाखवायचं आणि ते तुमच्या सगळ्यांच्या सामूहिक शक्तीतून केलं जाऊ शकतं यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपण सगळेजण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, शशिकांतजींच्या पुढाकाराने, रोहित दादांच्या धडाकेबाज कामाने पुढच्या काळातही आपण चांगलं काम करत राहू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं रोहित दादांचं आणि शशिकांतजींचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या कामासाठी खूप शुभेच्छा देतो. आम्ही सगळेच जण तुमच्या बरोबर मराठवाड्यात सगळीकडे शशिकांतजी खंबीरपणे तुमच्या बरोबर आहोत हाच विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद.